दीड-दोन तास अशी काही पद्धतीचं भाषण संभाषण केलं जातं की लोकांना असं वाटतं काय ज्ञान आहे तुमच्याकडे. पण चप्पल घालून जाताना परत पहिला म्हणतो काय 2 तास बुवा बोलले काय कळलं, दुसरा म्हणतो काही कळलं. ज्याचं 2 तास ऐकून काही कळत नाही त्याला पंडित म्हणतात फार फार. पण अवघड असलेलं तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेत सांगतात त्याला संत म्हणतात. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, बेळगावचे काळे महाराज, घागर में सागर भरना ये संतों का काम. एवढा मोठा विशाल समुद्र पण तो एका घागरीत भरण्याचं सामर्थ्य फक्त सत्पुरुषांच्याकडे असतं. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत की नृसिंहवाडी सारख्या पवित्र अशा भूमीमध्ये भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या 12 वर्षाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या दिव्य अशा तपस्थलीमध्ये, ही महाराजांची राजधानी बरं का. राजधानीमध्ये सगळे व्यवहार कसे असतात, आपण दिल्लीला गेलो की पाहतो सगळे व्यवहार शिस्तीमध्ये असतात, कसंही वागून चालत नाही. ही महाराजांची राजधानी आहे. टेंबेस्वामी महाराज म्हणाले, नरसोबाची वाडीची लोकमान्या कृष्णा तीरा शोभवी ती सुधन्या, अन्या कैसी देखिली म्या न साची, श्री दत्तांची राजधानी सुखाची. नरसोबाची वाडी ही 5 अक्षरच जणू काही महामंत्र असावं. आणि नृसिंहवाडीत यायला मिळणं हे मोठं भाग्याचं लक्ष. महाराजांच्या इथल्या उपासनेमध्ये वर्णन केलं जातं, औदुंबर कल्पवृक्ष कामधेनुश्च संगमा आणि चिंतामणी गुरोः पादौ दुर्लभम भुवनत्रये. बघा 3 दुर्लभ गोष्टी सांगितल्या. कल्पवृक्ष दुर्लभ. परवा ते कीर्तन त्यांनी सांगितलं कल्पवृक्षाच्या तळी बसल्यानंतर मनात ती इच्छित कामना पूर्ण होते. माझ्या तुमच्या सकट किती लोकांनी कल्पवृक्ष पाहिला असं पोथ्या पुराणात लिहिलेलं आहे की कल्पवृक्ष म्हणजे मनात जी जी इच्छा होते ती ती इच्छा कल्पवृक्ष. कल्प म्हणजे कल्पिलेलं, इच्छिलेलं. मनात जी जी इच्छा होते ती ती इच्छा पूर्ण करतो तो वृक्ष, त्याचं नाव कल्पवृक्ष. एक माणूस एकदा कल्पवृक्षापाशी गेला. मी बद्रीनाथला ज्यावेळेला जातो तेव्हा जोशी मठच्या इकडे कल्पवृक्ष म्हणून दाखवला जातो. शंकराचार्य मठाच्या बाजूला आहे. लोक मोठ्या श्रद्धेने कल्पवृक्ष लिहिलं म्हणून नमस्कार करतात. पण एक माणूस असाच गेला एकदा एका झाडाखाली बसला. भरपूर चालून आला होता, दमून भागून आला होता, भूक लागली. मनात असा विचार आला त्याच्या, एवढा मी दमून आलो, एवढा चालून आलो, भूक लागली. बायकोनी जरा तरी 3 पोळ्याच्या ऐवजी जरा 5 पोळ्या दिल्या असते तर काही बिघडलं असतं. 2च पोळ्या बाजून दिल्या. भूक तर लागली आता भरपूर. मनात यायला पण नशीब असं की तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड होतं कल्पवृक्ष. मनात इच्छा केली आणि अचानक पंचपक्वान्नाचं ताट असं समोर आलं. लागला खायला. माणसाला कळत नाही, पंचपक्वान्नाचं ताट दिसलं लागला जेवायला. मनात विचार असा आला की जेवणाची व्यवस्था झाली म्हणलं, पण पाणी पिण्याची जर काही व्यवस्था असती तर बरं झालं. माणसाची तृष्णा वाढत जाते एका मागून. आता तो कल्पवृक्षच होता, त्यानं पाण्याची व्यवस्था केली. वा रे वा म्हणला, ही पण सोय झाली. आता एवढं जेवल्यानंतर तुमचा टप्पा ठरलेला असतो. हे मराठीत म्हणतात ना, इशी मम्मा आणि नेहमी खा प्या आणि झोपा. पंचपक्वान्नाची व्यवस्था झाली, पाण्याची व्यवस्था झाली. आता म्हणलं इथं अशी झोप इतकं चालून झोपलोय, पण हे असं ओबड धोबड माती वाळवंटात कसं झोपायचं त्याला माहित नव्हतं. क्षणामध्ये सोफा बेड काय म्हणतात तसं सगळं
भोमची गादी, पांघरून, उशी, डोकं ठेवलं की असं खाली मऊ मऊ कापसाची उशी, काय सांगायचं असा तो झोपला. अरे म्हणला गंमत आहे, अर्धा तास जरा झोपला आणि एकदम ताडकन उठून बसला. पुन्हा सुख सुद्धा उपभोगायला भाग्य असावं लागतं. भूक लागली, अन्नाची इच्छा केली, अन्न मिळालं. पाणी पाहिजे, पाणी मिळालं. झोपावंसं वाटतंय, चांगला उत्तम असा पलंगाची व्यवस्था झाली, पांघरुणाची व्यवस्था झाली. अर्ध्या तासातनं परत उठला. का उठला माहितीये का? त्याच्या मनात विचार असा आला की माझ्या मनात जे जे होतं ते ते सगळं मला मिळतं, याचा अर्थ काही पिशाचे चेटूक वाला तर नाही ना. म्हणायचा फक्त अवकाश, समोर उभंच. मला सांगायचं काय की कल्पवृक्ष म्हणजे जी जी मनात इच्छा होते ती ती कामना पुरवतो, त्याला कल्पवृक्ष. चिंतामणी म्हणजे काय? चिंतामणी नावाचा एक मणी असतो. म्हणे कोणी पाहिला, मी तरी कुठं पाहिला, पण चिंतामणी नावाचा एक मणी असतो. पूर्वी, आता ती बँक सध्या बंद आहे महाराष्ट्रातली, रुपी बँक. कोणाचे पैसे जर असतील तर त्याला माहिती असते, कारण बँक उत्तम प्रकारे बोललेली आहे. त्या बँकेची जाहिरात होती, नो चिंता ओनली मनी, नो चिंता ओनली मनी, चिंतामणी इज इक्वल टू रुपी बँक, अशी त्याची जाहिरात. पण सध्या काय परिस्थिती आहे? चिंतामणी नावाचा मणी जर प्राप्त झाला तर मनात जे जे होतं कल्पिलेलं असतं ते ते मिळतं, म्हणून सगळी चिंता नष्ट करतो तो चिंतामणी. कामधेनू नावाची धेनू म्हणजे जिच्या आश्रयाला आल्यानंतर, आपण पुराणातल्या गोष्टी वसिष्ठ विश्वामित्रांच्या वगैरे ज्या ऐकतो, गायीवरून भांडणं वगैरे झाली, त्या गायीला प्रार्थना केल्यानंतर वाटेल तेवढा अन्न, वाटेल ती इच्छा, जी जी मनात कामना करू ती गाय पुरवते, तिचं नाव कामधेनू. मग पोथ्या पुराणांमध्ये सांगितलेल्या या 3 दुर्लभ अशा गोष्टी, पण नृसिंहवाडीला या 3ही दुर्लभ गोष्टी सुलभ आहेत. कशा? औदुंबर हा साक्षात कल्पवृक्ष आहे. नृसिंहवाडी जिथे महाराजांचे पाय चरण आहे, औदुंबर कल्पवृक्ष. कामधेनू पुणेवाडी, कामधेनुश्च संगमा. ही वाक्य ही पंचगंगा, शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि कासारी, या 5 नद्या इकडनं वाहतात आपल्याबरोबर 100 पावलं मागे. आणि तिकडे कृष्णा आणि वेण्णा, कृष्णा वेणी म्हणतो, त्या 2 नद्या, या 5 नद्या, या 2 नद्यांचा 7 नद्यांचा संगम होतो. त्या संगमाच्या काठावरती आता आपण सगळे म्हणजे कामधेनुश्च संगमा. आणि चिंतामणी गुरो पादौ दुर्लभम भुवनत्रये. साक्षात चिंतामणी स्वरूपामध्ये नृसिंह सरस्वतींच्या दिव्य अशा चरण कमलांची स्थापना. 3 दुर्लभ असलेल्या गोष्टी नृसिंहवाडीत अतिशय सुलभ झाल्या, म्हणून नृसिंहवाडीत येणं हे भाग्याचं विषय. त्याच्यामध्ये अशा अधिकारी सत्पुरुषांचं, महापुरुषांचं येणं होणं हे त्याच्याहून दुर्लभ गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये इथे नुसतं आल्यानंतर भोजन नाही तर भजनासाठी सगळेजण आले. तर ते जे भजन चालू आहे सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये, या निमित्ताने काही ना काहीतरी चर्चा घडावी म्हणून मला आता याच्या पुढे, बांच्या पुढे थोडीशी सेवा करायचं भाग्य आज जे मिळालंय, त्यात गुळवणी महाराजांचं चरित्र, ज्या परंपरेतले आपण सर्व मंडळी आहोत. एखाद्याचं जीवन चरित्र घडतं तेव्हा काय काय बदल घडतात, काय काय चमत्कार घडतात. आणि एक माणूस परमेश्वर शक्ती असं निर्माण करते की ज्याच्या आश्रयाला, वटवृक्षाच्या खाली आपण बसतो ना सावली म्हणून, तापलेली उन्हात त्रस्त झालेली लोक जसं शीतलता मिळवण्यासाठी सावलीचा आधार बघतात झाडाचा, तसं परमेश्वर नावाची दिव्य शक्ती एक दिव्य असा जीव जन्माला घालते वटवृक्षासमान, की ज्याच्या छत्रछायेखाली तुमच्या माझ्यासारखे हजारो जीव आश्रय घेतात. मग या संतांची चरित्र कशी असतात, ती कशी घडतात. टेंबे स्वामी महाराज आहेत,
लोकनाथ तीर्थ स्वामी आहेत आणि गोळवणी महाराज, काका महाराज असतील, वास होता आहे, ही सर्व मंडळी ही दिव्य परंपरा तुम्हाला आम्हाला जेव्हा उपदेश करतात, साधना देतात, तेव्हा त्यांच्याकडून जेव्हा साधना मिळते तेव्हा ती गुरु शक्तीची साधना असते. बघा, आमचे गुरु म्हणायचे, नीट ऐका बरं का, मी मर्यादेनं बोलतोय कारण मी एका गुरूंचा शिष्य आहे म्हणून सांगतोय. एक साधक संवाद म्हणून माताजींच्या साक्षी, आपण जेव्हा केव्हा कुठे कुठे जाता, जे बाणगडनं अनुग्रहित असतील किंवा शक्तिपात परंपरेतले अनुग्रहित असतील, त्यांनी हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही आम्ही, की आपण जेव्हा कुठे जातो, एखाद्या अन्य सत्पुरुषाच्या दर्शनाला जातो, तेव्हा ते सत्पुरुष आपादमस्तक आपल्याला पाहतात, नीट पाहतात, खालपासून वरपर्यंत आपल्याला पाहतात. इंग्रजीमध्ये त्याला आपण सध्या म्हणतो ना एन्सायक्लोपीडिया. हा जो आलेला जीव आहे, हा आत्ता कोण आहे, हा मागचे 7 जन्म काय घेऊन आलाय आणि आत्ताच्या भूमिकेतून इथं पुढे याचा प्रवास कसा होणार आहे, या सगळ्याचा अंदाज महापुरुषांना, सत्पुरुषांना असतो. ते जेव्हा पाहतात आपल्याकडं, तेव्हा पायाकडून त्या आलेल्या समोरच्या जीवाला पाहताना त्याचा चेहरा पाहतात, आमचे गुरु सांगायचे, आणि चेहरा पाहताना चेहऱ्यामध्ये कपाळ पाहतात आणि कपाळामध्ये कळतं की हा कोणाचा अनुग्रहित आहे. हा शिक्का जो आहे ना, तो अदृश्यातनं आमच्या कपाळावरती अनुग्रह घेतल्यानंतर, दीक्षा घेतल्यानंतर असतो. आपण ज्या वेळेला जातो एखाद्या अन्य गुरु दत्ताच्या ठिकाणी, आपल्या इष्ट देवतेच्या ठिकाणी किंवा सद्गुरूंच्या वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेला आपल्याला पाहिल्यानंतर आपल्या कपाळावरचा शिक्का म्हणजे यानं कोणाच्या नावाचं कुंकू लावलंय हे पाहिलं. हा कुठल्या परंपरेतनं आला. आपल्याला काय वाटतं, त्या सत्पुरुषाने आपल्याला मान दिला, या या बसा बसा म्हटलं, त्याने आपल्याला जीवन जा असं सांगितलं, म्हणजे आपणच काहीतरी आहोत असं आपल्याला वाटतं. तो मान आपल्याला नसतो, तो आपल्या गुरूंना त्यांनी ओळखलेला असतं, गुरूंचा तो मान असतो. म्हणून शक्तिपात दीक्षा ज्या वेळेला होते, ज्या वेळेला अनुग्रह गुरूंचा होतो, त्यावेळेला कुठलंही साधन जेव्हा गुरूंच्याकडनं मिळतं, गुरूंच्याकडनं दीक्षा ज्या वेळेला मिळते, त्यावेळेला दीक्षा देताना जशी गुरूंची जबाबदारी वाढते, तसं दीक्षा स्वीकारण्याची पण जबाबदारी तितकीच वाढते. आजच्या दिवशी गोळवणी महाराजांचं चरित्र आपण थोडंफार पाहू. मला असं सांगितलंय की थोडं हिंदीमध्ये जरा सांगा. काही मंडळी हिंदी भाषी आहे. मी त्यांना म्हटलं मी प्रयत्न करतो, परंतु जो भाषेचा ओघ म्हणून आहे, शब्दांचा ओघ आहे, तो मराठीत जितका येईल तेवढा हिंदीत येईलच असं सांगता येणार नाही. परंतु अगदीच पड्या, उचल्या, आपट्या अशी काही भाषा मी नक्कीच बोलणार नाही. नाहीतर ते म्हणतात ना, पाणी पिणे को गया उदयी आपट्या, असं इतकं घाणेरडी हिंदी नक्कीच बोलणार नाही. प्रयत्न थोडासा सांभाळून घ्या. आणि जिथे जिथे बोलता बोलता कदाचित हिंदीमध्ये मराठी येईल आणि मराठीत हिंदी असं खिचडी होईल थोडीशी, पण 50-50. हिंदी भाषेसाठी हिंदी आणि मराठी भाषेसाठी मराठी. बघा, फार सुंदर शब्द आहे भगवद्गीतेमध्ये. अर्जुनाने एक सुंदर प्रश्न विचारला की तुला नेमकं जाणतो कोण रे? काय प्रश्न विचारला? तुला नेमकं जाणतं कोण रे? असे किती जीव आहेत की ज्यांनी तुला ओळखलंय? भगवंतांनी दिलेलं उत्तर फार विलक्षण आहे, फार सुंदर आहे. भगवान श्री कृष्ण जी कहते हैं
मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मान् वेत्ति तत्वतः। हजारों लाखों जीवों में कोई एक आदमी, मनुष्याणाम सहस्रेषु, कोणी एखादा जीव मनुष्य योनीला प्राप्त होतो, मनुष्य योनी धारण करतो. म्हणजे तुम्ही आणि आता माणूस म्हणून जन्माला आलो. स्त्री पुरुष हा लिंगभेद वेगळा, पण आपण सगळे आहोत कोण? मनुष्य. आणि हे माणसाला सांगावं लागतं की तू माणूस आहेस, हे लक्षात ठेव. कोणाचं वाक्य आहे ना अमेरिकेतल्या, माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं, हे माणसाला सांगावं लागावं. आपण सगळे माणसं आहोत. मनुष्याना सहस्रेषु, हजारो जीवांमधून, लाखो जीवांमधून मनुष्य योनीला कोणीतरी एखादा जीव येतो. बघा, आपण आत्मचर्चा करायची, आपली आपण चर्चा करायची. किडा आहे, मुंगी आहे, गाढव आहे, डुक्कर आहे, बैल आहे, वाघ आहे, सिंह आहे, नाना पद्धतीच्या योनी आहेत. साप आहे, उडणारे पक्षी आहेत, कृमी आहे, कीटक आहे, जंतू आहे, पोटातले जंत तो सुद्धा जीवच आहे. काही दिसणारे जीव आहेत, काही न दिसणारे जीव आहेत. बघा, शाळेत असताना आपल्याला सूक्ष्मदर्शिकेतनं जीव दाखवायचे, अमिबा वगैरे. जरा असं बारीक केलं झूम की ते स्लेट वरती, काचेच्या पट्टीवरती बारीक वळवळणारे जीव दिसतात, अमिबा. एरवीच्या डोळ्याला दिसतो का? दिसत नाही, पण असतात ना, आहेत. म्हणजे बारीक बारीक जीवजंतूंपासून सगळ्या पद्धतीमध्ये जीव जन्माला येतो, मरतो. त्यापैकी लाखो जन्मांमधून एखादा कुठेतरी माणूस होतो. माणसांच्या योनीला आल्यानंतर कोणीतरी एखादा प्रामाणिक प्रयत्न करतो. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांपैकी कोणीतरी एखादा सिद्धावस्थेला प्राप्त होतो. आणि सिद्धांपैकी कोणी एक तरी मला किंचित जाणतो. मनुष्याना सहस्रेषु कश्चित, कश्चित म्हणलं कोणीतरी एखादा, यतती म्हणजे प्रयत्न करतो. कशासाठी? सिद्ध होण्यासाठी प्रयत्न करतो. कश्चित यतती सिद्धये आणि यतताम अपि सिद्धानाम कश्चिन्मान वेत्ति तत्वतः. तत्वतः जाणतो, सर्वपणे जाणतो असं नाही. मग म्हणजे आमची तर पंचायतच संपली. सिद्धांपैकी कोणीतरी एखादा एवढंच जाणतो, तर आम्हाला माननी साधन दिलं, आम्ही आपलं बसतो सकाळी वगैरे, म्हणजे आम्हाला वाटतं आता आम्ही सिद्ध झालो असं बऱ्याच जणांना वाटतं बरं का. आता आम्ही नामस्मरण करतो रोज 50 माळा, 100 माळा. ज्या माळा करायच्या असतात त्यांना ओढतो असं म्हणतो आम्ही. माळा ओढली. माळ ओढायची असते का? माळ जपायची असते. ओढायच्या गोष्टी वेगळ्या असतात, जपायच्या गोष्टी वेगळ्या असतात. माळ करायची असते. आम्ही साधन करतो याचा अहंकार आम्हाला होतो. सिद्धांपैकी कोणीतरी एखादा एवढंच जाणतो, तर तुमची आमची तर की झाडकी भक्ती, आम्ही तुम्ही आपली तर कशात करत नाही. मग सोय होणार कशी? याचं उत्तर शोधल्यानंतर असं सापडतं की संत नावाची जी भूमिका परमेश्वराने व्यवहार तुमच्या आमच्या सोयीसाठी केली, सद्गुरू नावाचं तत्व जे आपल्यासाठी ठेवलं की बाकी काही केलं नाही तरी चालेल, त्यांच्या चरणापाशी फक्त जायचं आणि अत्यंत प्रामाणिकपणे म्हणायचं की मला काही कळत नाही. अत्यंत प्रामाणिक. इंग्रजीतली 4 वाक्य आहेत. One who knows knows not he knows. मराठीत सांगतो, काहींना कळतं हे कळत नाही, काहींना आपल्याला कळत नाही हे कळत नाही, काहींना आपल्याला कळत नाही कळतंय हे कळत नाही, काहींना कळतंय कळत नाही हे कळत नाही. काय कळलं? काहींना आपल्याला कळतंय हेच कळत नाही, आपल्याला कळतंय हेच काहींना कळत नाही, काहींना आपल्याला कळत नाही हे कळत नाही, आपल्याला काही कळत नाही हेच कळत नाही, काहींना कळत नाही कळतंय हे कळत नाही.
वेळी कळण्याची मजा आहे. ज्या दिवशी ज्याला हे कळतं की मला काही कळत नाही, मला जेवढं कळतं त्यापेक्षा पुढचं माझ्या सद्गुरूंना कळतं, हे ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी खरं कळतं. महाराज सांगायचे मजेने, आता आपण इथे बसू, या आपण आपली सामान्य दृष्टी कुठपर्यंत, या भिंतीपर्यंत दृष्टी. फार फार तर कुठे ती भिंत काढली तर त्याच्या पलीकडे जे काही घर आहे लांब, किंवा इथून ते समोरचं कॉलेज दिवसा उजेडी आपल्याला, किंवा इथे उभं राहिलं तर एसटी स्टँड हा आपल्या डोळ्यात मागे. पण इथे बसून सांगलीमध्ये आता काय चाललंय आपण सांगू शकतो? सांगली कशाला, वाडीची हद्द सोडली तर आपण काय चाललंय सांगू शकत. पण संत सत्पुरुषांना बसल्या जागेवरून इथून इथलं नव्हे, त्याच्या पुढचं नव्हे, मेल्यानंतर हा जीव हे पार्सल कुठे जाणार आहे हेही कळतं. आमच्या महाराजांना एकाने प्रश्न विचारला, दादरवरनं येत होते डोंबिवलीला ट्रेनमध्ये, काळे महाराजांना फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारला, मजेदार प्रश्न. आता हे शिष्य आपण असतो ना, गुरूंना जेवढ्या शंका असतात तेवढ्या आपल्याला शंका फार असतात शिष्याला, आणि नको तेवढे असतात. एकानं प्रश्न विचारला काळे महाराज, म्हणजे महाराज बोले ये सब ठीक है, आपने हमको दीक्षा दिया है, ये सब ठीक है, ये मत खाओ वो मत खाओ, इधर जाना मना है, ऐसा रहना है, हे करा हे करू नका, कांदा लसूण खाऊ नका, अमुक करा, साधन केलंच पाहिजे, आमचं तुमचं भांडू नका, हे करू नका, ते करू नका, ते करू नका, ते करू नका, ते करू नका, करू नका, करू नका, करू नकाची सगळी लिस्ट आम्हाला. पण सद्गुरू म्हणून तुम्हाला काही असतं का? म्हणजे काय भारी प्रश्न होता, इंटरेस्टिंग प्रश्न आहे, मजेदार आहे बरं का विषय. मी सांगतो गोळवडी महाराज विषय नंतर सांगतो, पण मजेदार प्रश्न आहे. करू नका करू नका करू नका ही लांबड आम्हाला शिष्य म्हणतो, तुम्हाला काही आहे का नाही म्हणते गुरु म्हणून. काळे महाराज हसले आणि त्यांनी त्या माणसाला सांगितलं, म्हणजे बरोबर आहे म्हणजे फार चांगला प्रश्न विचारला होता. म्हणजे शिष्यांना दिलेली बंधनं शिष्यांनी पाळायचीच असतात. पण एक लक्षात ठेवा, म्हणाले, ज्या क्षणी ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडनं दीक्षा घेता, अनुग्रह घेता, त्या वेळेला आत्ता आहे इथून पुढच्या 7 जन्माच्या आत तुम्हाला मुक्त करायची जबाबदारी आम्ही तिथे ठेवलेली असते. म्हणजे या जन्मात जरी तुमचा देहपात झाला, या जन्मात प्रारब्धाने आमचा जरी देहपात झाला, तरी पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला परत मार्गाला कसं आणायचं. तुम्ही खाली जर पादुकांपाशी गेला तर संध्याकाळी करुणात्रिपदी असते, टेंबे स्वामींची करुणात्रिपदी सगळ्यांना माहित असेल. काय शब्द आले महाराजांचे, तव पदरी असता त्राता आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरता आणि तान दूर जात राहता, निज विरुद्धा आणून चित्ता, तू पतित पावन दत्ता, वळे आता आम्हा बरता, करुणा घन तू गुरुनाथा, मम चित्ता क्षमती आता शांत हो. तव पदरी असता त्राता आडमार्गी पाऊल पडता, सांभाळून मार्गावरुता. पुन्हा ऑफ द ट्रॅक गेलेला ऑन द ट्रॅक आणण्याची जबाबदारी सद्गुरूंची. सांभाळून हा शब्द फार महत्वाचा वापरलाय टेंबे स्वामींनी. सांभाळून मार्गावरुता आणता न तुझा त्राता, दुसरं कोणी आणूच शकत. हे लक्षात ठेवून निज बिरुदा आणून चित्ता, तू पतित पावन दत्ता. मला सांगायचं ते हे की सद्गुरूंची जबाबदारी आपल्यापेक्षा पुढची असते हो, दीक्षा देतात तेव्हा. म्हणून सद्गुरूंचा आश्रय जर केला तर कशा कशा लीला घडतात. मग जरी साधना
होवो न होवो हे फक्त कळू द्या की मला काही कळत नाही, माझ्या सद्गुरूंना सगळं कळतं आणि ते सांगतील ते मला. असाच चित्तात भाव असलेला एक ब्राह्मण कुळातला, त्यांचं आडनाव आहे गुळवणी. त्यांचं नाव आहे नागेश शास्त्री. आणि ते नागेश शास्त्री नावाचे बडजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरीकडे जाताना, वरच्या बाजूला कोकणामध्ये जाताना कौलव नावाच्या गावामध्ये राहत आहे. आणि त्या कौलव नावाच्या गावामध्ये नागेश शास्त्री नावाचे दिव्य दंपती राहते, दाम्पत्य राहते. ज्यांच्या चित्तामध्ये, ज्यांच्या हृदयामध्ये दत्त महाराजांच्या विषयी एवढा सद्भाव आहे, श्रद्धा आहे. रोज दत्तात्रयाला प्रार्थना करायचे, महाराज आम्हाला असे सद्गुरू लाभू द्या की ज्या सद्गुरूंच्या मुळे आमचं जीवन कृतकृत्य होईल. लाभले का? हे जे नागेश भडके आहेत यांना गुरु लाभले का? यांना गुरु लाभले. कोण होते गुरु? तुम्ही सगळे जे आलेली, कुठून कुठून आलेली मंडळी आहात, कुठूनही जरी आलेली असलात तरी आपलं तत्व एक आहे, गुरु तत्व. त्या छत्राखाली सगळे आपण आहोत. तुम्ही खाली नरसोबावाडीला खाली कट्ट्यावरती पादुकांच्याकडे मंदिरात जेव्हा जाता, कमान आहे ना, कमान, कमानीतून आत उतरला की एक 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 सिद्ध पुरुषांची मंदिरं लागतात. पहिलं मंदिर टेंबे स्वामी, जिथे बाहेर लिहिलंय ब्रह्मानंद स्वामी म्हणून. पूर्वी तिथे ब्रह्मानंद महाराज राहायचे म्हणून त्याला ब्रह्मानंदाची माडी असं म्हणायचे. माडी म्हणजे एक वरची जागा राहायची. ब्रह्मानंद महाराजांच्या त्या मठामध्ये टेंबे स्वामी राहायचे म्हणून त्याचं नाव टेंबे स्वामींचा मठ. तिथून थोडं पुढे गेला की मौनी स्वामी, तिथे एक गणपती सिद्धिविनायक. तिथून थोडं पुढे गेला की गरुडध्वज लक्ष्मीनारायण, राई रखुमाबाई, पांडुरंग तिथे उभे, कृष्णामाईची मूर्ती तिथे आहे. तिथून थोडं आत गेला की गोपाळ स्वामी महाराज आहे. गोपाळ स्वामींच्या पुढे थोडंसं गेला की काशीकर स्वामी, गोविंद यती, त्यांची समाधी आहे. आणि गोविंद यतींच्या थोडंसं पुढे गेला, लक्ष देऊन हे आता सांगतोय, लक्षात गेला की समोर पालखीमध्ये विराजमान असलेली जी मूर्ती जिथे राहते, उत्सव मूर्ती, त्या मंदिराचं नाव आहे नारायण स्वामी. कोणी कोणी पाहिलंय मंदिर? सगळ्यांनी पाहिलं. ते जे नारायण स्वामींचं मंदिर आहे, काय अधिकार आहे नारायण स्वामींचा? नारायण स्वामींचं चरित्र सांगू तेवढं कमी आहे. त्यांच्या विषयी बोलायला लागलं तर कित्येक तासन तास बोलत बसावं, पण त्यांचं चरित्र संपणार नाही. रसाळ चरित्र, एवढं दिव्य भव्य चरित्र. एकच वाक्य सांगतो, नारायण स्वामींचा अधिकार तुमच्या लक्षात यावा म्हणून सांगतो. नारायण स्वामी ज्या वेळेला नरसोबाच्या वाडीला आले त्यावेळेला भगवती जगदंबेनं म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीनी सांगितलं की नृसिंहवाडीला जा. महाराज आले केव्हा? 200-300 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आजपासून 300 वर्षापूर्वी नारायण स्वामी आले. आत्ताची वाडी नव्हे, शांत वाडी, जंगल असलेली वाडी. आत्ता आपण या वास्तूत बसलोय, तिथे अनेक त्यावेळेला झाडं झुडपं असतील, वेगवेगळं घनदाट जंगल असेल. जुनी वाडी. नारायण स्वामी आले आणि जिथे आता त्यांचा मठ आहे की नाही तिथे नारायण स्वामी राहायचे. 2 पोरी होत्या पदरात, बायको नव्हती, बायको वारली होती. हे अधिकार कळावा, त्यांचा अथॉरिटी काय होती ती कळावी. त्यांच्यावरती नृसिंह सरस्वती दत्तात्रयांचं किती प्रेम होतं हे कळावं म्हणून मी फक्त आपल्याला सांगू ही गोष्ट. आणि पुढे जातो. महाराज इथे पोहोचले, नारायण शास्त्री म्हणून इथे पोहोचले. अजून त्याला संन्यास झालेला
नव्हता. नारायण शास्त्री म्हणून इथं आले आणि इथं मुक्कामाला असताना 2 कन्या त्यांना जरा पोटाचा विकार होता. सारखं शौचाला जावं लागायचं. संग्रहणीचा त्रास होता. लहान लहान पोरी 10-12 वर्षाच्या लहान लहान. गृहस्थाश्रम चालू होता. परंतु सद्गुरूंच्या कृपेने, नृसिंह सरस्वतींच्या कृपेने एकदा बसलं ध्यानाला की तिथेच रंगून जावं. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली पोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान अवधूत. तेच तंत्री लागले. दत्त 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 दत्त. डोळे मिटून बसले. समाधी अवस्थेत रंगून जा. नारायण स्वामी. एकदा प्रसंग असा मजेचा घडला. त्या 2 पोरी ज्या होत्या छोट्या, त्यांना जीव खाऊ घातलं, जरा झोपवलं आणि झोपायला जाण्याच्या आधी एकदा थोडं त्या पोरीला विचारलं, वडील म्हणून, बाहेर जाऊन यायचंय का? पुन्हा का कंदील बत्ती वगैरे जंगलात जावं लागायचं, जाऊन यायचंय का? पोटाला त्रास आहे का? कळ येते का? जाऊन यायचंय का? एकदा तुम्हाला आणून बसवलं, झोपवलं की ध्यानाला बसणार. त्या पोरी सांगितलं, बाबा तुम्हाला जी सोयी सोयी तसं करा. आपल्या दोन्ही पोरीला जाऊन शौचाला जाऊन घडलं, झोपवलं आणि ध्यानाला बसलं. तुम्हाला मी काय सांगू, महाराज ध्यान स्थितीत बसले. देह फक्त बसलाय आणि सूक्ष्म देहाने दत्तात्रेयांच्या स्वरूपाशी विलीन झाले. ती तंद्री लागली, ट्रान्स मध्ये गेले आणि त्या तंद्रीच्या अवस्थेमध्ये दत्त स्वरूपाशी एकरूप झाले. ब्रह्मानंदी लागली टाळी, गोड देहाते सापर. तुकाराम महाराज म्हणाले जसं की ब्रह्मानंदी टाळी लागली आणि शक्ती पाठ होणं म्हणजे पतन नव्हे, शक्ती खालून ऊर्ध्व दिशेला जाणं, वरती जाणं, सहस्राराकडे जाणं, खालून मागच्या बाजूला. ती जेव्हा कंपन सुरू झाली त्या पद्धतीमध्ये तो आनंद यायला लागला आतला. बाबा उठा, मला तिकडे घेऊन चला. पण बाबा दिसेना, वडील दिसेना, नारायण शास्त्री दिसेना, कारण ते पर्णकुटीमध्ये जाऊन शांत चित्ताने ध्यानस्थ स्थितीत बसलेले. बाबा उठा, आता या जंगलात मी कुठे जाऊ? म्हणून त्या पोरी दोघी टाहू पडताय, हाका मारताय. नीट आहे का बघा. कृपाळू आहे. वरतून जेव्हा महाराज खाली येतात पादुका रूपाने, तेव्हा सगळे भक्त गर्जना करतात. भक्तवत्सल भक्ताभिमानी गजर करतात. राजाधिराज. ही जे गजर आहे ना, ते भक्तवत्सल म्हणजे काय, भक्ताभिमानी म्हणजे काय, ते उगाच म्हणायचं म्हणून म्हणतात का? नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना कळवळ आला आणि त्यांना असं वाटलं, अरे माझा भक्त इथं ध्यानस्थितीत माझ्याशी एकरूप झालाय आणि याची पोरगी विचारते शौचाला जायचंय, बाबा उठा. बाबा काही होऊ नये हा नाही. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नारायण शास्त्रींचं रूप घेतलं. नृसिंह सरस्वती महाराजांनी त्या पोरीला वाटलं आपले बाबा चाले. त्या पोरीचं भाग्य किती बघा, असायला ऐकायला प्रसंग वाटेल शौचाला घेऊन जाते. नृसिंह सरस्वती भक्ताच्या पोरीला शौचाचा आवेग आल्यावर बोटाला धरून नृसिंह सरस्वती स्वामी घेऊन चालले. इतकंच नाही, त्या पोरीला, लहान पोरगी 10 वर्षाची, तिला शौच होऊ दिलं. तिचं शौच धुण्याचं काम सुद्धा नृसिंह सरस्वती आणि ते सगळं करून आणून तिला पाणी देऊन त्या पोरीला झोपवलं. हे 2.5-3 तासानंतर समाधी स्थितीतनं ध्यानातनं परत जागेवर आले, मूळ स्थितीत आले आणि अजून पोरी कशामध्ये आले, उठल्या नाही. दर 1-2 तासांनी त्यांना उठावं लागतं. म्हणून हळूच कपाळावरनं हात फिरवला. एका पोरीच्या विचारलं, बाळ तुला जायचं नाही का, पोटाला काही त्रास होत नाही का? त्या पोरीला कळेल ना, ती म्हणायला लागली, बाबा अहो आत्ता तर तुम्ही मला नेऊन आणलं, आत्ता तर तुम्ही मला नेऊन आणलं. हे शब्द ऐकल्यानंतर नारायण स्वामींच्या डोळ्यातनं घळ 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 पाणी आलं.
आणि मी तर 2-3 तास ध्यानामध्ये बसलोय आणि माझ्या पोरींना शौचाला घेऊन जाण्याचं काम, त्यांचं शौच धुण्याचं काम माझ्यासाठी माझ्या देवतेने करावं. चरित्रात वर्णन आहे. दुसऱ्या दिवशी साष्टांग प्रणिपात घातला खाली पादुकांपाशी. सांगितलं महाराज आता मला यात घेऊ नका. नारायण शास्त्रींचे नारायण स्वामी झाले आणि दौरे करता 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 या नागेश शास्त्री गुळवणींना दाम्पत्याला अनुग्रह केला. बर एक दिवशी असा चमत्कार घडला की दत्त महाराजांची आज्ञा अशी होती की संन्यास घेण्यापूर्वी अंबाबाई म्हणाली होती कोल्हापूरची महालक्ष्मी माता, आप भजन अच्छा गाते हो, जब आपका संन्यास विधि होगा उसके बाद आपको कोल्हापुर जरूर आना है हमारी सेवा के लिए, और कोल्हापुर में आकर आपको भजन सेवा हमें बहुत प्रिय है, आपके द्वारा गाए हुए भजन हमको सुनना है, आपको कोल्हापुर में आना चाहिए. मां भगवती को जो नारायण स्वामी जी ने वचन दिया उस हिसाब से नृसिंह सरस्वती स्वामी जी के चरणों पर प्रार्थना की है. महाराज भगवती महालक्ष्मी माता को हमने ऐसा ऐसा बोला है, हमको उधर जाकर भजन सेवा करनी. दत्त प्रभु ने आज्ञा मिलने पर करवीर प्रांत में महालक्ष्मी माता जी के मंदिर में हर रोज हर शाम हर दिन महालक्ष्मी जी के मंदिर में नारायण स्वामी जी भजन गा रहे हैं. और जब वे भजन गाते थे, चरित्र में वर्णन है, एक जगह मां भगवती महालक्ष्मी माता स्वयं विराजमान है और दाई जगह भगवान दत्तात्रेय भगवान स्वयं विराजमान. ऐसे 2 महीने 2 मास चातुर्मास के लिए आए थे और एक दिन अचानक मां भगवती की आज्ञा हो गई, दत्त भगवान की आज्ञा हो गई. इधर से आपको एक जगह है, उस जगह का नाम है दुर्गमानवाड़. दुर्गमानवाड़ यानी वो एक किला है, कोल्हापुर जिले में वो एक किला है, अच्छा है. और उस किले पर ऊपर पहाड़ पर एक भगवती का देवी माता मंदिर है और आपको वहां जाना है. बस इतनी आज्ञा. सद्गुरु जो आज्ञा देते हैं वो सिर्फ संक्षिप्त में होती है और जो सच शिष्य होता है वो क्यों ये सवाल नहीं कभी पूछता. कोल्हापूरला चिले महाराज म्हणून गेले, ज्यांना माहिती असतील त्याला माहिती असतील, तिथे जाताना त्यांचा फोटो लागतो. चिले महाराज. त्या चिले महाराजांचा एक वाक्य होतं जे मराठी भाषेत त्यांनी ऐकून घेतलं. चिले महाराज म्हणायचे की ज्याला खरा परमार्थ करायचा आहे, खरं अध्यात्मशास्त्र जगायचंय, त्यांनी क ची बाराखडी कधी करायची नाही. क का की की कु कु म्हणतात ना, क का की कु कु, कोणी, केव्हा, कशाला, कोणाला, केव्हा, क ची बाराखडी. गुरूंनी सांगितलं की ते ऐकायचं. देयर इज नो रिझन नॉट टू आस्क हाऊ अँड व्हाय, ओनली डू अँड डाय. का आणि कसं विचारायचं नाही, फक्त ऐकायचं. महालक्ष्मीची आज्ञा झाली की इथून दुर्गमानवाड किल्ल्याला जा. दत्तप्रभूंची आज्ञा झाली दुर्गमानवाड किल्ल्याला जा. का म्हणून प्रश्नच नव्हता त्यांच्या तोंडामध्ये. आज्ञा झाली की फक्त ते ऐकायचं. 2-3 शिष्यांना बरोबर घेतलंय आणि निघाले. गुळवणी महाराजांचा जन्म कसा झाला त्याची रोचक रंजक कथा मी तुम्हाला सांगतोय. हे नारायण स्वामी ज्यांच्या मंदिरामध्ये ही उत्सव मूर्ती आहे, तिथे तुम्हाला नमस्कार करायला मिळेल. हे नारायण स्वामी कोल्हापूरहून दुर्गमानवाड नावाच्या किल्ल्याकडे जायला निघाले. त्या डोंगरावरती टेकडीवरती जे मंदिर आहे त्या मंदिरात तुला एवढीच आज्ञा झाली आहे. त्याप्रमाणे निघाले आणि जाता 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 कौलभ नावाचे एक गाव लागले. त्या कौलभ नावाच्या गावामध्ये अचानक दुपारची 12ची वेळ आहे, माध्यान्ह काळची वेळ आहे.